नमस्कार, आप देख रहे हैं समाचार नेशन। मैं हूं आपके साथ शाफिया कुरैशी। छत्रपति संभाजी नगर की कृषि उपज बाजार समिति में व्यापक अनियमितताओं का मामला सामने आया। यहां अनाधिकृत निर्माण, अवैध प्लाटिंग और बिक्री जैसी समस्याएं व्यापारी वर्ग के लिए चिंता का कारण बन गई हैं। आरोप है कि महामुहिम राज्यपाल को गुमराह कर संशोधित ड्राइंग को मंजूरी दिलाने का प्रयास किया गया है, जिसमें राजनीतिक दबाव की तकनीक अपनाई गई। नगर आयुक्त और नगर नियोजन विभाग की शिकायतों की अनदेखी कर सर्वे क्रमांक 10 जादववाड़ी की ड्राइंग मंजूरी देने की कोशिश की जा रही है। व्यापारी वर्ग का कहना है कि डीडीआर उन्हें जानबूझकर परेशान कर रहा और उनके विरोध के बावजूद कार्रवाई नहीं की जा रही। मामले की गंभीरता को देखते हुए व्यापारी वर्ग ने उचित जांच और दोषियों के खिलाफ कार्रवाई की मांग की है। जादववाडी मार्केट यार्ड येथील व्यापारी आहे आणि सर्व व्यापारी बंधू मी सर्वजण मिळून नासिर साहेब यांना विनंती केली की थोडासा आमचा मुद्दा जो आहे तो आमचा जो मुद्दा आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि आमच्याकडून आवाज उठवणारं कोणीही नव्हतं। त्या कारणाने आम्ही नासिर साहेब यांना विनंती केली आणि त्यांनी थोडंसं आम्हाला साथ देऊन आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आमचे काही मुद्दे रेज केले। तर त्यांनी मला सांगितलं आहे की काय जे काही मुद्दे असतील ते आपल्यासमोर ठेवावे। तर त्यानुसार मी काही तुम्हाला महत्त्वाची माहिती देतो। थोडीशी जी काही रचना आहे बाजार समितीची ती कशी होती। कृषी उत्पन्न तर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील गैरकारभार, गैरव्यवहार, अनधिकृत बांधकाम, अवैध प्लॉटिंग विक्री समस्या आहेत, अनेक अडचणी आहेत। तसेच महामहिम राज्यपाल साहेब यांची दिशाभूल करून सुधारित रेखांकन मंजूर करण्यासाठी राजकीय दबाव तंत्राचा वापर, तसेच दाखल झालेल्या आक्षेपांचा विचार न करता, दखल न घेता मनपा आयुक्त व नगररचना विभाग छत्रपती संभाजीनगर यांचा रेखांकन मंजूर करण्याचा प्रयत्न आहे। तो त्या प्रयत्नाला आमचा सगळा व्यापारी बंधूंचा विरोध आहे। तसेच सर्वे नंबर 10 जादववाडीमध्ये माननीय डीडीआर यांची दिशाभूल करणे व या सर्व वरील कारणांसाठी जे काही व्यापारी बंधू विरोध करतायत त्या व्यापारी वर्गास जाणीवपूर्वक त्रास देणे हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे। आता याच्यामध्ये थोडंसं मी तुम्हाला त्याचं जादववाडी येथील रूपरेषा मी थोडंसं एक वेळ घेऊन सांगतो। कृषी उत्पन्न बाजार समिती ही जी महाराष्ट्रातील नावाजलेली बाजारपेठ आहे आणि पूर्ण आशिया खंडामध्ये जवळपास 178 एकर एवढ्या मोठ्या जागेवर विस्तारित एकमेव बाजार समितीचे क्षेत्र आहे। तत्कालीन सभापती महामहिम वैजनाथजी काळे, माननीय वैजनाथजी काळे, माननीय हिरोभाऊजी जगताप यांच्या दूरदृष्टीने शेतकरी बांधवास व व्यापारी वर्गास सर्व सुख सुविधा मिळाव्यात याकरिता जमिनीचे ॲक्विजिशन प्रोसेस जायकवाडी प्रकल्पामार्फत त्यावेळेस सक्षम अधिकाऱ्यांकडून रीतसर केली गेली व बाजार समितीस जागा ताब्यात देण्यात आली। काही सर्वे नंबरमध्ये त्यावेळेस वाद होता, ते प्रकरण आजही न्यायप्रविष्ट आहेत। नंतर 1991 ते 97 दरम्यान तिथे सेलॉल क्रमांक 1 ते 5 42 गोडाऊन, 15 गोडाऊन, तसेच फळे व भाजीपाला मार्केट, जनरल शॉपिंग सेंटर, शेतकरी भवन, शेतकरी निवास, सार्वजनिक शौचालय इत्यादीचे सर्व बांधकाम त्यावेळेस झाली। आणि त्यानंतर 1998 मध्ये सभापती महोदय जे होते त्यावेळेसचे शब्बीर पटेल साहेब त्यांनी 90 वर्षाच्या लीजवर सदरील सर्व प्रॉपर्टी व्यापारी वर्गास दिली आणि त्यावेळेस रजिस्ट्री जी करण्यात आली त्याच्यामध्ये धान्य मार्केट, फळे भाजीपाला, जनरल मार्केट यांची विभागणी व्यवस्थित करण्यात आली होती। त्यावेळेस पार्किंगची सोय व्यवस्थित असल्या कारणाने मार्केट हे जळगाव रोडवर मुख्य रस्त्यावर असल्या कारणाने तेथील व्यवहार भरभराटीस आले होते। परंतु काही काळानंतर बँकिंग व्यवहारासाठी म्हणा किंवा आर्थिक व्यवहारासाठी म्हणा अलॉट केलेल्या गाळ्यांच्या कागदपत्रांची आवश्यकता असल्या कारणाने बांधकाम नकाशा, बांधकाम परवानगी, कंप्लिशन सर्टिफिकेट, डीड ऑफ डिक्लेरेशन इत्यादीची मागणी आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी केली। आम्ही बाजार समितीस त्याचा वेळोवेळी लेखी स्वरूपात ती मागणी केलेली आहे। याची दखल बाजार समितीने आमची कधीच घेतली नाही, आजपर्यंत घेतलेली नाही। यामुळे आम्हाला व्यापारी वर्गास अनेक त्रासात किंवा अनेक वेळेस अडचणीत आलेलो। सखोल चौकशी केल्यानंतर आम्हाला असं कळालं की कृषी उत्पन्न बाजार समितीने कोणतीही रीतसर परवानगी न घेता मनपा छत्रपती संभाजीनगर यांची वरील सर्व नमूद कामे बांधकामे केलेली आहेत। वरील
म्हणजे जे काही बांधकामे केलेली आहेत त्याही वेळेस त्याची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती असं आमच्या थोडं निदर्शनास आलं आणि जे काही आम्हाला लिस्ट डीड करून देण्यात आली त्याचे कागदपत्र आम्हाला हवेत अशी आम्ही त्यांची मागणी होती आणि तो आमचा अधिकार होता आणि तो त्यांना देणं हे बंधनकारक होतं. तसं काही झालं नाही तर नाही मिळालं म्हणून आम्ही थोडा विरोध केला की नेमका काय विरोध आहे आणि आम्ही त्यांना विचारणा केली की तुम्ही जेव्हा महानगरपालिकेला एवढा टॅक्स भरता करोडो रुपयांमध्ये तर तेव्हा ही सगळी बांधकामे रेग्युलराईज का नाही करण्यात आली. पुढे असे लक्षात आले की 2018मध्ये मनपा नगररचना विभागामार्फत नकाशा मंजूर करण्यात आला. त्यावेळेस कोणतीही चौकशी व शहनिशा न करता मी पुन्हा बोलतोय त्यावेळेस 2018चा जो नकाशा सँक्शन आहे त्यावेळेस कोणत्याही गोष्टीची शहनिशा न करता नगररचना विभागाने तो मंजूर केला. त्याबद्दल गाळेधारकांना कोणत्याही व्यापारी वर्गास माहिती देण्यात आलेली नव्हती. नियमाने ते देणं त्यांना बंधनकारक होतं. लिस्ट डीडमध्ये नमूद चतुसीमेमध्ये त्यावेळेस बदल करण्यात आला होता परंतु काही ठिकाणी म्हणजे 30 फुटाचे जे काही रोड्स होते तेही त्यांनी त्या लेआउटमधून गायब करून टाकले होते. परंतु त्यांनी त्यावेळेस सोडलेले ॲम्युनिटीचे क्षेत्र किराणा मार्केट पुलिस स्टेशन. अच्छा सवाल किया आपने. जो पेट्रोल पंप का इनॉग्रेशन हुआ आज भी उसको मनपा की एनओसी नहीं है. आज भी वो पेट्रोल पंप जो है तो इलीगल तरीके से खोला गया है क्योंकि आप देखेंगे कि जो सैंक्शन लेआउट जैसा आपने पूछा वो सैंक्शन लेआउट है और वो जो लेआउट सैंक्शन हुआ था जो जहाँ पे आज पेट्रोल पंप डाला गया वहाँ से एंट्रेंस का रोड था. आज इनकी मनमानी इतनी चल रही है कि इन्होंने रोड कहीं और से कोने में से लेकर आए और रोड की जगह पर इन्होंने पेट्रोल पंप को डाला है. तो ऐसी कई इलीगल एक्टिविटीज़ है. आपके सामने हर चीज़ को जो तो आइंदा जो है तो खोल खोल के बयान की जाएगी कि इन लोगों ने कितने करोड़ों अरबों रुपए का जो है तो. और अभी भी आपको एक चीज़ बताना भूल गया मैं. सर्वे नंबर 11, 12, 13 और 13 ये शेतकरियों से इन्होंने मट्टी मोल लिए हुए और जिस पर्पज़ के लिए थे उन्होंने कई साल हो गए. वो पर्पज़ अगर कंप्लीट नहीं हो रहा है तो सीधा सीधा उसका वो रिजर्वेशन कैंसिल होता है. इन्होंने आज जो है तो वो जगह को कई बड़े बड़े बिल्डर्स के साथ में इन्होंने पिछले हफ्ते दुबई में जाके जो है तो इसकी डील किए हैं और जो शेतकरियों को कहा गया कि यहाँ पर शेतकरियों से जुड़े हुए कारोबार को ही यहाँ पे हम लोग लागू करेंगे तो उतनी पूरी जगह के अंदर ये बहुत बड़ी बड़ी बिल्डिंगें शॉपिंग कॉम्प्लेक्स और तरीके के जो है तो ऐसे कमाई के आइटम बनाने वाले शेतकरियों को जो है तो बर्बाद कर दिए और खुद जो है तो आबाद होने के चक्कर में. झाड़ों को भी तोड़ा जा रहा है कि इस बार देखिए झाड़ों को तोड़ा जा रहा नहीं, तोड़ा गया भी है और अभी भी जो है तो उनके ऊपर फाइन जो बैठा ना उनके ऊपर कोई एक्शन हुआ अभी तक और ना उन्होंने पैसे दिए. वो तो ऐसा दादागिरी की लैंग्वेज इस्तेमाल कर रहे हैं मनपा को कि पता नहीं मनपा क्यों खामोश है. लेकिन मनपा से कल सवाल किया जाएगा 3 बजे जो है तो हमारा वहाँ पे धरना मोर्चा जो भी है हमारा जोरदार जो है तो वहाँ पे हम लोग वो करेंगे. राज्यपाल इनके पीछे देखिए राज्यपाल के साथ साथ जो है तो इन्हों खुद भारतीय जनता पार्टी के तालुका अध्यक्ष है. इन्हों खुद बताते हैं कि भारतीय जनता पार्टी मेरे जेब में है और मेरा कोई कुछ बिगाड़ नहीं सकता. कमिश्नर साहब एक्शन लेंगे तो उनको ऊपर से फोन आएगा. कितने ऊपर से आने वाला है और कैसा फोन आने वाला है वो समझ में नहीं आ रहा है. लेकिन फिर भी बता देता हूँ कि जनता से बड़ा कोई नहीं होता है. कानून जो है तो जाधववाडी मार्केट यार्ड येथील व्यापारी आहे आणि सर्व व्यापारी बंधू मी सर्वजण मिळून नासर साहेब यांना विनंती केली की थोडासा आमचा मुद्दा जो आहे तो आमचा जो मुद्दा आहे तो फार